संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे ग्रॅमी पुरस्कार. मित्रांनो, नुकतंच एका व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्याचं नाव आहे दलाई लामा. तर दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात काही महत्त्वाची माहिती बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पुरस्कार आहे 68वा ग्रॅमी पुरस्कार. आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला आवृत्ती सुद्धा विचारली जाईल. म्हणजेच आत्ताच 2026 मध्ये हा पुरस्कार दिला गेलेला आहे. श्रेणी कोणती आहे तर बेस्ट ऑडिओ बुक नरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग. लक्षात ठेवायचं, या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघूया आपण, विजेते आहेत दलाई लामा. सध्या त्यांचं 90 वर्ष सध्या आहे. पण लक्षात ठेवायचं, या वयात त्यांना हा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. अत्यंत महत्वाची घडामोडी आहे. आणि पुरस्कार जाहीर झाला 1 फेब्रुवारी 2026. आणि ऑडिओ बुकचं नाव काय बघा, तुम्हाला नाव सुद्धा विचारलं जाईल. तर मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज हॉलिनेस द दलाई लामा. लक्षात ठेवायचं, मेडिटेशन्स हे फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला यावर जर प्रश्न विचारला तर 100% आपल्याला इथं मार्क मिळाला पाहिजे. त्यानंतर आता दलाई लामा हे सर्वोच्च व्यक्ती आहेत. नेमकं काय, त्यांना कुठले कुठले पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आपण ते सुद्धा पाहूया. तर 1989 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. 2007 ला भारत सरकारद्वारे त्यांना पद्मश्री सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2026 ला म्हणजे आताच हा पहिला ग्रॅमी पुरस्कार. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती महत्वाचा असतो तेव्हा त्या व्यक्तीला कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत किंवा त्या व्यक्तीनं कोणते उपक्रम किंवा काही गोष्टी केल्या असतील याबाबत आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.